अवघाची संसार सुखाचा करीन. मग काय संसार सुखाचा करणार ना? अगं अशी बावरून काय बघतेस? बोल ना. ए येडाबाई, बोलायचं नाही. मला अंतर नाही ना मध्ये ना. अंतर? काय बोलतेस काय तू? मी अशी अडाणी गावंढळ, धड बोलता बी येत नाही मला. या खर्च रीत रिवाज चलन वलन काय बी ठाव नाही मला. पण मी सारं शिकेन. तो पातूर तुम्ही मला सांभाळून घ्याल ना? खरं सांगू, तुम्हाला अशीच आवडतेस. जन्मोजन्मी असाच पती मिळावा म्हणून बायका व्रत करतात ना, वट सावित्रीचं. तुझ्यासारखी खेडवळ, अशुद्ध बोलणारी पण प्रेम करणारी बायको जन्मोजन्मी मिळावी म्हणून. त्याने देवकी, हा काय वेळेपणा? उठ. तुझी जागा आता पायाजवळ नाही, इथं. देवकी, वाऱ्याच्या गुलाबी लहरीनं कमळाचं फुल उमलावं, तशी पहिली रात्र फुलून आली आपल्याला पोषित केली. दोन जीवांच्या मिलनाची ही घडी केशरी चालण्यात नावून निघावी असं वाटतं. खरंच काय योगायोग आहे. तू कुठली, मी कुठला, पण एका क्षणानं हे रेशमाचे धागे जुळले, जन्मोजन्मी न तुटणार. थांबा. का? दिवा घालवा आणि अंधार करा. मग काय बघा? अगे नितळ सौंदर्य उजेडात टिपायचं की अंधारात? मला माणसाचे अजब कोडच कधी सुटलं नाही. कसलं कोड? जेव्हा उजेड पाहिजे तेव्हा अंधार करायला सांगतात, आणि जेव्हा अंधार पाहिजे तेव्हा उजेड करायला सांगतात. नाही पण हा दिवा घालवला, पण तो कसा घालवणार? चोळे हे काय करायचं? जावा ते. माझं लोकडं माझं लोकडं मला लाज वाटते. अंधारात लाज वाटते, मग दिवा लावतो. नको अधोकर दिवा घालवा. कडे म्हणतो तर दिवा घालवा अधोकर. घालवा की. देवकी, कळीनं लाजावं उमलताना, सुगंध देताना नव्हे. दोन जीवांना हा आवासा वाटणारा हा एकांत, एकरूप होण्याचा मंगल मुहूर्त साधताना लाजू नको देवकी. ही जीवाशिवांची भेट आहे. धनी द्या इकडं, मी टाकते सडा. असं पण तुझं आवडलं का सगळं? होय, कवाच. होय, कवाच नव्हे. होय, केव्हाच म्हणायचं. होय, केव्हाच उठले, आंघोळ केली आणि तुम्हाला हुडकलं. हुडकलं नव्हे, शोधलं. म्हण तुम्हाला शोधलं तर तुम्ही इथं द्या इथे. पण तुला जमेल? त्यात काय जमायचं? तुमचं आवरून घ्या तवर. तू पर्यंत हे बघ, सडा रांगोळी आटकूनच ये आता. हो, सडा घालून झाला वहिनीचा.
इकडे, मी काढते रांगोळी. बया तू नको काढू रांगोळी छान काढ मशीच आहे. नाव ठेवले लंका. आता गपगुमान जाताय की वाजू तुमचा मारले सासूबाई. अगं पाणी काढलंस का माझ्या आंघोळीचं? चला सासूबाई, आंघोळीचं पाणी काढलं या. काढलं या? नाही काढलंय. अगं पण देवकी, माझ्या आधी तू करून मोकळी, आम्हाला काही कामं करू देतेस की नाही? मी यायच्या अगोदर तुम्हीच करत होता की सारं? बरं तू जा, मी नेते त्यांना. तुळशीची पूजा आटपून घे. बरं का सासूबाई? अहो हिनं सकाळी उठून केर वारा सडा रांगोळी सगळी कामं केली. मग आहे की नाही नवी सून कामसू? होय. देवकी, प्रदक्षिणा उलट्या घालतेस? माझ्या मागणी काय वसू, पुन्हा सप्तपदी करायला चाललंय वाटतं? हसू नको. अरे वसू, हे बघ, देवकीच्या वडिलांना सुखरूप त्याची तार कर. काळजी करत असतील. हो, नाही मी आज पत्र पाठवणारच होतो, पण ठीक आहे, जाता जाता पोस्टातून तार करूनच शेताकडे दे. चालू डुलतोय माझ्या राणी रे, झाड येली बिगात्यात गाणी रे, झाड येली बिगात्यात गाणी रे. हो 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 हो. देशमुख साहेब, कणसातले दाणे मोजताय वाटतं. हा, नाही जरा चांगल्या पिकाला कीड लागण्याचा संभव आहे म्हणून बघतोय. ते बघाव, पण त्याच वेळी जरा इकडे नजर टाकून बघा. ऊसच ऊस, नोटांचं पीक कसं दिमाखानं तुर्रे लावून डोलतंय ते बघा. चेअरमन साहेब, स्वतःची फॅक्टरी चालावी म्हणून केवळ स्वार्थासाठी तुम्ही भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना नोटांची भुरळ घालत आलात. पण ध्यानात ठेवा, यापुढे मी हे चालू देणार नाही. असं काय करणार आहात तुम्ही? पुढल्या वर्षी या परिसरात वाऱ्यानं भरकन उडून जाणारे हे उसाचे तुरे दिसणार नाहीत. मोत्यासारखी टसटसून भरलेली कणसर डुलताना दिसतील. तुमचं कोण ऐकणार? गाव आहे मालकाच्या खिशात आतल्या. होय, पण तेच गाव देशमुखाच्या उमऱ्यावरती डोसक देते. घराण्याची पुण्य कुठे जाईल रे? आतापर्यंत काही घराणे बघितलीत, आलेत आणि हे एकुलते एक राहिलंय. धान्य पिकवणारे सगळे शेतकरी हाच टेंभा मिरवत आले, पण आले की नाही झक्कत फॅक्टरीच्या सावलीला. पैसा कोणाच्या गब्बस कुत्र्या मध्येच काय भोगतोस? चेअरमन साहेब, पैशाची घमेंड करणारे कैक आले आणि गेले, पण काळ्या आईची सेवा करून दुनियेला अन्नाचा घास भरणारे शेतकरी मात्र अजून जिवंत आहेत, पिढ्यानपिढ्या. आणि उद्या गावाला हेच मी समजावून सांगणार आहे. काय उपयोग होणार आहे त्या बडबडीचा? पुढल्या वर्षी या गावचं चित्रच बदललेलं दिसेल. कपडे बदलणं इतकं सोपं नाहीये ते देशमुख. शेतकीची पदवी घेऊन आलात, जा कुठेतरी खरडेखाशी करा. काय येताय आमच्या कारखान्यात? ती पाळी माझ्यावर येणार नाही, तुमच्यावर येईल. पुढल्या वर्षी पेरणीच्या वेळी आम्हाला बैल लागणार आहेत, तुम्हाला बोलवून नांगर ओढायला. अहो उगीच कशाला जीभ दमवताय? उद्याच्या भाषणासाठी शिल्लक ठेवा ताकद. आपण या वेळ काढून सभेला
मोर्चाकडे आणलाय का आमच्या घरावर? तसंच समजा. पण वहिनी आज रात्री सगळं आटपून आमच्या घरी यायचं. देवकी वहिनींना घेऊन रात्रीला यायचं ते कोंबडा वरडायला बाहेर पडायचं. पण काय काढलं एवढं? अहो चैत्रा गौरीचा समारंभ आहे आमच्यात. जागर आहे रात्री. असं होय? नक्की यायचं. हा हे बघू मा, माझं जमेत धरू नको. यांची तब्येत नाही बरी, शिवाय सासूबाईनाही घरात सोबत नाही. देवकी आहे. देवकी, हे बघ, रात्रीची जेवण खाणं आटप, लंकाला बरोबर घे आणि उमाच्या घरी जा. रात्री? अगं गौरीचा जागर रात्रीच असतो. जागर? पण त्यातलं मला अगं तुला येत असतीलच की खेळ. चिम्मा, फुगडी, हो. मग काय मज्जाच मज्जा. हे लंका लवकर घेऊन या देवकी वहिनींना. हे काय? जागर. जागर? अगं आज गौर नाही का जागवायची? अहो तिकडे देसाई बाबांच्या वाड्यात. ते तिकडे त्यांची गौर जागवतील, आम्ही इकडे आमची गौर जागवू. चला काय करू, सोळ्या बघू. असं काय बरं? अहो वहिनी साहेब आता या की. गवर झोपल्यावर कुणाला जागवायचं? आता सांगा तिला कुणाला दाखवायचं ते. सांगू बघा आता येत आहे का नाही? जाऊ द्या की. असं काय बरं? परत केव्हा येणार? काय बी काळजी करू नका, लवकरच येतील. ताट कोंबड वरडायचं. बापरे, पहाट निकाल लागला. म्हणजे आम्हाला या चंद्राकडे बघून रात्र जागावी लागणार. येते काय तो चंद्र मावळायच्या आत आमचा हा चंद्र उगवला पाहिजे. जावा तिकडं. बंद करा हा तमाशा. सांगते लावणी म्हणताय का? एका प्रतिष्ठिताचं घर आहे. और नव्हे तमाशा. घरच्या पोरी नाही का तू? काय गो उमे, तुला अक्कल नव्हती का? हा सांगता येतो. चला निघा. आणि काय देशमुखांची सून नाही का तू? वारकऱ्याचं घर आहे तुमचं. हा त्या तुझ्या थोरल्या दिरालाच विचार. देसाई बाबा म्हणजे खानदानी माणूस. त्यांच्या घरी देवीचा जागर आणि तिथं तू लावणी म्हणाय. मला सगळ्यांनी आग्रह केला. म्हणून लावणी म्हणायची. रोज इथं तुझ्या काने कपाळी अभंग म्हणतात. त्यातला एखादा अभंग म्हणायचा होता की लावणी? कोण आहेस कोण तू? घरंदाज की तमासगीर? माझं चुकलं. मी 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 काय असं भांबा असेल काय करतेस? थांबायला नाही तर काय करी. तुम्ही असं काही आडवं तिडवं बोलता की इतकी वर्ष संसार करणारी मी, मला सुद्धा तसंच झालं. तुम्ही तिची कळ घेऊ नका. इतकं लागट बोलणं बरं नाही. आपण वडील आहोत. आगळीक पोटात नाही का घालायची. तुम्ही मला शिकू नका. एवढंच सांगतो की इथून पुढे मला हे आतला साफ होणार नाही. बस.